नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या केमिस्ट्रीच्या मूल माइंड चॅनलवरती. आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे, आपण जे ऍसिड आणि बेस पाहिले होतं त्याचे टाइप्स वगैरे पाहिले होते. आता आपण त्याचा नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत आज की ऍसिडच्या रिएक्शन्स, ठीक आहे, बेस सोबत रिएक्शन असेल किंवा एखाद्या मेटल सोबत रिएक्शन असेल, एखाद्या मेटल ऑक्साईड सोबत रिएक्शन असेल, ठीक आहे. तर आपण ते काय करणार आहोत, रिएक्शन्स पाहणार आहोत, ठीक आहे. बघा, तर सगळ्यात पहिली मी रिएक्शन घेतोय त्याला आपण न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणतो. काय म्हणतो? न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणत असतो, बरोबर. ऍसिड बेस रिएक्शन पण म्हणतो याला आपण, किंवा न्यूट्रलायझेशन रिएक्शन पण असं बोलतो आपण याला, ठीक आहे. मग आता न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणजे काय, ठीक आहे. एखादा ऍसिड एखाद्या बेस सोबत जेव्हा रिएक्ट होतो, ठीक आहे, आपण काय करणार, फॉर एक्झाम्पल एक तुमचा बीकर आहे, ठीक आहे. या बीकर मध्ये काय तुमचं HCl ऍसिड आहे आणि दुसरा बीकर आहे त्याच्यामध्ये तुमचा NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड हा बेस आहे, बरोबर आहे. मग आता या दोघांचं रिएक्शन केली म्हणजे जर HCl ह्या बेस मध्ये टाकल्याच्या नंतर काय होतं बघा, HC थेरोटिकल रिएक्शन अशी, प्रॅक्टिकली अशी करावी लागते, बरोबर. HCl प्लस NaOH याच्यामध्ये काय होतं बाळांनो, एक सॉल्ट आणि दुसरा वॉटर तयार होत असतं. आता सॉल्ट NaCl तयार होतो इथं आणि वॉटर तयार होतो, बरोबर. मग आता काय झालंय, Na म्हणजे NaOH सोडियम हायड्रॉक्साईड मधला सोडियम ऍटम आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड मधला Cl यांनी मिळून काय तयार केलेलं आहे, सॉल्ट तयार केलाय, त्याला आपण सोडियम क्लोराईड म्हणतो, बरोबर. तर मग आता ही न्यूट्रलायझेशन रिएक्शन, मग त्याला न्यूट्रलायझेशन रिएक्शन का म्हणतात, बरोबर आहे. ठीक आहे, ऍसिड आणि बेसची रिएक्शन ठीक आहे, समजली ती, पण न्यूट्रलायझेशन रिएक्शन का? आता बघा, याचा पीएच काहीतरी 7च्या अलीकडे होतं, बरोबर आहे. डिपेंड करतो की आपण त्याच्यात वॉटर वगैरे किती टाकले, हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, बरोबर. त्याच्यानुसार याचा 7च्या वर असतो, बरोबर आहे. पण तुम्ही हे दोघं जण मिक्स केल्याच्या नंतर तुम्हाला जे NaCl आणि वॉटर भेटतं, याचा जो पीएच असतो किती असतो, तो 7 असतो. मग 7 पीएच जो असतो ते सोल्युशन किंवा तो सबस्टन्स कसा असतो, न्यूट्रल असतो, बरोबर. तर मग त्याच कारणासाठी याला काय म्हणतो आपण, न्यूट्रलायझेशन रिएक्शन असं म्हणत असतो, बरोबर आहे. तर मग आपण लिहून घेऊया ऍसिड बेस रिएक्शन म्हणजे काय. लिहा, व्हेन acid reacts with base to form salt and water, salt and water, and the pH of solution becomes neutral, म्हणजेच किती, pH बरोबर 7. so this reaction is called as neutralization reaction. यालाच काय म्हणतो आपण, ऍसिड बेस रिएक्शन असं म्हणत असतो. ठीक आहे. मग आता सर आम्हाला असं शिकवा, आता एखादा, आता हे सोपं होतं की HCl आणि NaOH ची रिएक्शन केल्याच्या नंतर सोडियम क्लोराईड भेटतं, बरोबर आहे. काय एक्झाम्पल, HCl प्लस NaOH यांची रिएक्शन केल्याच्या नंतर आपल्याला NaCl प्लस H2O भेटतो, बरोबर आहे. मग आता हे NaCl हा सोपं होतं, हे समजलं, ठीक आहे. तरी पण आता दुसरे जर ऍसिड आणि बेस दिले तर त्यांच्यापासून कोणता सॉल्ट बनवायचा हे कसं करणार, बरोबर. आता सगळ्यात सोपं काय करायचं, आपण जेव्हा डिसोसिएशन बघितलं होतं ऍसिड आणि बेसिसचं, त्या प्रकारे या ऍसिडचं आणि बेसचं पहिले डिसोसिएशन करायचं. आपल्याला एक H प्लस भेटतो आणि दुसरा Cl मायनस भेटतो. तर सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये आपल्याला काय भेटतं, एक Na पॉझिटिव्ह आणि दुसरा OH मायनस भेटत असतो, बरोबर आहे. तर मग आता काय करायचं, ऍसिडचा जो निगेटिव्ह पार्ट आहे आणि बेसचा जो पॉझिटिव्ह पार्ट आहे त्यांना कंबाईन करून टाकायचं. कुणाकुणाला, ऍसिडचा निगेटिव्ह आणि बेसचा पॉझिटिव्ह पार्ट, म्हणजेच काय तयार होईल तुमचा NaCl, याचं नाव सोडियम
क्लोराईड, बरोबर. यांची कॉम्बिनेशन केल्याच्या नंतर तुम्हाला जो भेटतो त्याला आपण सॉल्ट म्हणत असतो, ठीक आहे. आणि जे बाकी तुमचं राहतं ऍसिड मधला पॉझिटिव्ह आणि बेस मधला निगेटिव्ह यांना मिळवून जेवढे काही वॉटरचे मॉलिक्युल्स तयार होतात तुम्ही तिथे लिहून टाकायचे, ठीक आहे. अजून एक्झाम्पल पाहूया बघा. HNO3 प्लस NaOH, ठीक आहे. आता हे नायट्रिक ऍसिड आणि हा सोडियम हायड्रॉक्साईड, बेस सेमच घेतलेला आहे आपला. तर मग आता इथं कसं करणार बघा, याचे दोन पार्ट बनवा, H प्लस आणि NO3 मायनस. आता हे सांगितलं होतं की फक्त H पासून ब्रेक करायचा, NO3 जशाच तसा ठेवायचा, त्याला ब्रेक नाही करायचा. याचं काय होतं, एक Na पॉझिटिव्ह आणि दुसरा OH मायनस भेटतो. मग बघा याचा पॉझिटिव्ह याचा निगेटिव्ह कंबाईन जर केले तर काय भेटतं आपल्याला, NaNO3 भेटतं, बरोबर आहे. आणि दुसरं आपल्याला भेटतं वॉटर, H प्लस आणि हा OH मायनस मिळून वॉटर मिळतं, ठीक आहे. तर हे झालं सॉल्ट, हे झालं वॉटर, ठीक आहे. अजून एक दोन एक्झाम्पल पाहूया. बघा आता असं दिलं, ठीक आहे, MgOH ट्वाइस प्लस H2SO4, ठीक आहे. आता बघा इथं दोन H प्लस आहेत, आपण डिसोसिएशन मध्ये जसं बघितलं तसं, आणि इथं दोन OH मायनस आहेत, बरोबर. तर याचं पहिले काय करायचं, डिसोसिएशन करायचं. तर आपल्याला काय काय भेटतं बघा, पहिल्या ठिकाणी भेटतं मला मॅग्नेशियम, त्याच्यावर दोन पॉझिटिव्ह चार्ज भेटतात आणि दुसरं मला OH मायनस 2 वेळेस मिळतं, बरोबर, करेक्ट आहे. त्याच्यानंतर जो सल्फ्युरिक ऍसिड आहे, तर सल्फ्युरिक ऍसिड मध्ये आपल्याला H प्लस 2 वेळेस भेटतं आणि जो SO4 आहे त्याच्यावर दोन निगेटिव्ह चार्जेस भेटतात, बरोबर आहे. मग काय करायचं, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह करायचं आणि जोडून टाकायचं, म्हणजे फक्त जोड्या लावायच्या कोणाच्या, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस वाल्यांच्या, ठीक आहे. तर बघा हा पॉझिटिव्ह आहे, याच्यातला निगेटिव्ह. आता अजून लक्षात एक ठेवायचं, इथं दोन पॉझिटिव्ह चार्ज आहेत, इथं दोन निगेटिव्ह चार्ज आहेत, कमी जास्त काही करायची गरज नाही. जेवढे पॉझिटिव्ह चार्ज असतील तेवढे निगेटिव्ह चार्ज असतील तर जशाच तसा कंपाऊंड बनवून टाकायचा, MgSO4, है की नाही. दोन पॉझिटिव्ह दोन निगेटिव्ह, न्यूट्रल झाला, बरोबर. आणि प्लस आता बघा इथं दोन H प्लस आहेत, दोन OH मायनस आहेत. आपण जर एक वॉटर मॉलिक्युल तयार करायचा असेल आपल्याला तर एक H प्लस लागतो आणि दुसरा OH मायनस लागतो, बरोबर. पण आपल्याकडे प्रत्येक दोन दोन आहे, तर मग वॉटरचे मॉलिक्युल्स किती तयार होतील, दोन, 2H2O, ठीक आहे. अशा पद्धतीने ही ऍसिड आणि बेसची रिएक्शन होती, ठीक आहे. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत की ऍसिड आणि मेटल्सची रिएक्शन कशी होते, त्याच्यानंतर ऍसिड आणि मेटल ऑक्साईडची रिएक्शन कशी असते, ठीक आहे. आता ही झाली आपली पहिली. नेक्स्ट पार्ट आहे आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहूया, ठीक आहे. थँक्यू.